नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ बीएड अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे, ज्यांनी बीएडची परीक्षा दिली होती आणि कॅप राऊंडचा फॉर्म भरला होता. त्यांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आज 4 ऑगस्टला जाहीर झाली आहे. 3 प्रकारच्या लिस्ट जाहीर झाल्या आहेत. पहिली लिस्ट त्यांच्यासाठी जे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत आणि ज्यांचा फॉर्म कन्फर्म झाला आहे, ते फर्स्ट राऊंडसाठी पात्र झाले आहेत. दुसरी लिस्ट महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या रहिवाशांसाठी आणि तिसरी लिस्ट ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत आणि ते पुढल्या फेरीसाठी पात्र नाहीत. तर चला पाहूया तुमचे नाव कोणत्या लिस्टमध्ये आले आहे आणि ते कसे पाहायचे. त्यासाठी पहिल्यांदा आपल्या बीएडच्या वेबसाईटवर या आणि वेबसाईटवर आल्यास वरील 3 डॉटवर क्लिक करून डेस्कटॉप साईट हा पर्याय निवडा. आता या ठिकाणी झूम करा आणि अल्फाबेटिकल लिस्ट यावर क्लिक करा. या ठिकाणी 3 लिस्ट दिसतील. पहिल्या लिस्टवर क्लिक करा आणि थोडा वेळ वाट पहा. कमीत कमी 30 सेकंद वाट पहा. या ठिकाणी खूप जणांची तक्रार आहे की लिस्ट खुलत नाही, पण त्या ठिकाणी तुम्हाला 1 मिनिटापर्यंत वाट पाहावी लागेल. या ठिकाणी ओपनवर क्लिक करा. आणखी 1 मिनिटापर्यंत वाट पहा. मग तुमची लिस्ट ओपन होईल. तर या ठिकाणी खूप सारे नाव आहेत. आता या ठिकाणी तुमचं नाव कसं शोधायचं यासाठी एकदम सोपी ट्रिक सांगतो. या ठिकाणी वरील 3 डॉटवर क्लिक करा आणि फाइंड इन पेज यावर क्लिक करा. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव सर्च करायचं आहे किंवा तुमचा रोल नंबर सर्च करायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी तुम्हाला 1 मिनिटांचा संयम ठेवावा लागेल. मग त्या ठिकाणी तुमचं नाव या लिस्टमध्ये असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव दाखवेल. मग तुम्ही तुमची माहिती बरोबर आहे का ते चेक करून घ्यावे. आणि सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी शेवटी डॉक्युमेंट स्टेटस चेक करावे. त्या ठिकाणी कन्फर्म आहे का डॉक्युमेंट हॅव्हिंग डिस्क्रिपन्सी लिहिलं आहे ते चेक करा. जर कन्फर्म असेल तर तुम्हाला फॉर्म एडिट करण्याची गरज नाही. पण ज्याचं डिस्क्रिपन्सी दाखवत आहे त्यांनी कॅन्डिडेट लॉग इन मधून आपला फॉर्म ओपन करा आणि त्या ठिकाणी ज्या डॉक्युमेंटमध्ये चूक आहे ते दुरुस्त करून घ्या. जसं की या ठिकाणी यांच्या अर्जामध्ये चूक आहे. यांचं लग्न अगोदरचं नाव आणि नंतरचे नाव बदलले आहे. यांनी टीसी अपलोड केली होती, त्यामध्ये लग्न अगोदरचे नाव होते, त्यामुळे हे रिजेक्ट केले गेले आहे. आणि त्यांना नावात बदल मध्ये यस करून मॅरेज सर्टिफिकेट अपलोड करण्यास सांगितले आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म दुरुस्त करून घ्यायचा आहे. यासाठी तुम्हाला 6 तारखेची डेडलाइन दिली है। अब देखते हैं दूसरी लिस्ट। यह लिस्ट महाराष्ट्र से बाहर रहने वाले उम्मीदवारों के लिए है। उन्हें यहाँ क्लिक करना है और 1 मिनट का इंतजार करना है। बहुत लोगों की कंप्लेन है कि लिस्ट नहीं खुल रही। लिस्ट खुलेगी, बस आपको 1 मिनट का इंतजार करना पड़ेगा। फिर ओपन पर क्लिक करें और फिर से 1 मिनट का इंतजार करें, फिर लिस्ट खुल जाएगी। इसके बाद ऊपर 3 डॉट पर क्लिक करें और फाइंड इन पेज पर क्लिक करें। यहाँ पर अपना नाम या कैंडिडेट आईडी सर्च करें और 1 मिनट का इंतजार करें। इस लिस्ट में आपका नाम होगा तो वहाँ दिखाई देगा। फिर आप अपना नाम देखें और आपकी पूरी जानकारी सही है या नहीं जांच ले। और सबसे लास्ट में डॉक्यूमेंट स्टेटस होगा, उसमें कन्फर्म लिखा है या डॉक्यूमेंट हैविंग डिस्क्रिपेंसी लिखा है, ये देख ले। अगर कन्फर्म होगा तो आपको अपना फॉर्म एडिट करने की ज़रूरत नहीं पड़ेगी। अगर डिस्क्रिपेंसी लिखा होगा तो अपना फॉर्म ओपन करें और एडिट करें। और डॉक्यूमेंट में जो भी गलती है, जो भी रिजेक्शन की वजह है, वो सुधार ले। इसके लिए आपको 6 तारीख की डेडलाइन दी गई है। 6 तारीख से पहले आपको अपना फॉर्म सही करना पड़ेगा। अब आती है तीसरी लिस्ट। तीसरी लिस्ट ओपन करें। इसमें जिन्होंने अपना फॉर्म पूरा भरकर सबमिट नहीं किया उनके नाम या होंगे। ज्यांना पहिल्या 2 लिस्टमध्ये आपले नाव नाही सापडले त्यांनी या लिस्टमध्ये आपले नाव सर्च करा। जर तुमचं नाव यामध्ये असेल तर तुम्ही पुढल्या फेरीसाठी पात्र ठरणार नाहीत। अशा प्रकारे तुम्ही 3 लिस्टमध्ये आपले नाव शोधू शकता। ज्यांच्या फॉर्ममध्ये डिस्क्रिपन्सी दाखवत आहे त्यांनी 6 तारखेपर्यंत आपला फॉर्म एडिट करा। 10 तारखेला फर्स्ट कॅप राऊंडसाठी फुल अँड फायनल लिस्ट जाहीर होईल। सर्दीमुळे कुणाला आवाज स्पष्ट आला नसेल तर त्यांची क्षमा मागतो। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि उपयुक्त वाटला तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परवा माझी परीक्षा असतानाही मी आज तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे। यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब तो बनता आहे। आणि कुणाला काही अडचण असल्यास कमेंट करून सांगा। धन्यवाद। भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।